ग्रामपंचायत कुंडलच्या वतीने स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्लास्टिक संकलन मोहिमेचा प्रारंभ। कुंडल तालुका पलूस येथील अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित असणारी ग्रामपंचायत कुंडलच्या वतीने स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्लास्टिक संकलन मोहिमेचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सरपंच जयराज होवाळ व उपसरपंच किरण लाड यांनी आवाहन केले की प्लास्टिकचा त्याग करा, पर्यावरणाचे रक्षण करा। आवाहन स्वच्छ गाव सुंदर गाव, प्लास्टिक मुक्त गाव। गावामध्ये स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्लास्टिक संकलन मोहीम राबवण्यात येत असून सदर प्लास्टिक 12 रुपये प्रति किलो या दराने खरेदी करण्यात येणार आहे। प्रत्येक मंगळवारी 10 ते 1 या वेळेत प्लास्टिक खरेदी केले जाईल। त्या अनुषंगाने सर्व ग्रामस्थांना आवाहन करण्यात येते की आपल्या घरातील सर्व प्रकारचा कोरडा प्लास्टिक कचरा, पिशव्या, बाटल्या, पॅकेजिंग साहित्य इत्यादी वेगळा करून ठेवावा व ग्रामपंचायतकडे जमा करावा। सर्व नागरिकांनी या प्लास्टिक मुक्त अभियानात सहभागी होऊन गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा व आपले आदर्श कुंडल गाव स्वच्छ प्लास्टिक मुक्त करावे। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत आवटे म्हणाले की प्लास्टिकमुळे जमिनीची सुपीकता कमी होते, पाणी प्रदूषण वाढते, तसेच जनावरांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो। या समस्येवर उपाय म्हणून ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे। याला कुंडलच्या जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा। या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन आपले गाव स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे। आपला सहभाग हेच आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्याचे पाऊल आहे। यावेळी पंचायत समितीच्या स्वच्छ भारत अभियानाच्या गट समन्वयक मीनाक्षी रावळ, ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच अर्जुन कुंभार, ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार, किरण परळे, शंकर पवार, जितेंद्र कारंडे, ग्रामसेवक महादेव एल्लाटी तसेच संदीप पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत बंडगर तसेच नागरिक उपस्थित होते। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस। ग्रामपंचायत कुंडल मार्फत आज प्लास्टिक संकलन केंद्राच्या उद्घाटनाचा शुभारंभ ग्रामपंचायत कुंडल मार्फत आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। ग्रामपंचायत कुंडल मार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबाला एक कापडी बॅग वाटप करण्यात आलेली होती आणि त्या बॅगमध्ये महिन्याभराचं प्लास्टिक त्यांना जमा करण्यास सांगण्यात आलेलं होतं। ते प्लास्टिक आजपासून ग्रामपंचायत कुंडल 12 रुपये किलोप्रमाणे खरेदी करणार आहे। तरी कुंडल गावातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण जे घरात येणारे सर्व प्रकारचे प्लास्टिक आहे ते सुकं करून दिलेल्या बॅगमध्ये साठवून ठेवून ते ग्रामपंचायतच्या केंद्रावरती आणून आपण जमा करावं एवढी विनंती करण्यात येत आहे। तसेच दर मंगळवारी आपल्याकडून या प्लास्टिकची 12 रुपये किलोने खरेदी करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कुंडल ग्रामपंचायतीच्या वतीनं प्लास्टिक संकलन या ठिकाणी आज त्याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। कुंडलमधल्या प्रत्येक कुटुंबाला याच्या अगोदर कापडी बॅग देऊन कोरडं जे प्लास्टिक आहे म्हणजे ज्या प्लास्टिकमध्ये कोणत्याही प्रकारचे तेल लागलेलं किंवा दह्याचं वगैरे असतं असं प्लास्टिक न घेता कोरडं जे प्लास्टिक आहे ते एकत्र करून 12 रुपये किलोनं ग्रामपंचायत आजपासून घ्यायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। या प्लास्टिकपासून जागतिक स्तरावर ज्या समस्या निर्माण होत आहेत, प्लास्टिक ही न कुजणारी गोष्ट आहे, ती रिसायकल होणारी गोष्ट आहे। या ठिकाणी प्लास्टिकचा उपयोग कदाचित या पृथ्वीतलावर कधीच संपणार नाही, पण या प्लास्टिकनं आज पाण्यामध्ये मिक्स होऊन ओढ्यामार्फत नदीत गेलेला आहे, नदीतून समुद्रात गेलेला आहे, समुद्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्लास्टिकचा त्या ठिकाणी थर लागलेला आहे। त्यामुळं ही निसर्गाची जी सायकल आहे, निसर्गाची जी रचना आहे, बाष्पीभवन होऊन या ठिकाणी पाऊस पडतो, त्या ठिकाणी ढग तयार होतात, याच्यावरती जर प्लास्टिक निर्माण झालं तर समुद्रातलं पाण्याचं बाष्पीभवन होणं इथनं पुढच्या काळात शक्य होणार नाही। त्यामुळेच उष्णतेचं प्रमाण या ठिकाणी जागतिक स्तरावर वाढायला लागलेलं आहे। याची सर्व दखल घेऊन केंद्र सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं प्लास्टिक या ठिकाणी एकत्रित करून त्या प्लास्टिकचा पुनर्वापर करायचा आणि हे प्लास्टिक कोणत्याही प्रकारे पाण्यात मिक्स होता कामा नये यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ही मोहीम सुरू केलेली आहे। कुंडल गावाने यासाठी प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिलेला आहे। या ठिकाणी असणारे तालुक्यातली सर्व गावं या ठिकाणी दर मंगळवारी या ठिकाणी प्लास्टिक आमच्याकडे आणून घालणार आहेत आणि कुंडलला जे युनिट आहे, पलूस कडेगावचं प्रामुख्याने युनिट आहे, या ठिकाणी आम्ही प्लास्टिक एकत्रित करून त्या ठिकाणी त्या प्लास्टिकची गट्टे तयार करून त्या ठिकाणी पंचायत समिती त्याची पुढची विल्हेवाट त्या ठिकाणी लावणार आहे। धन्यवाद।